एक शब्द वारंवार आपल्या चर्चेत येतोय, फायनान्शियल फिटनेस. काय डेफिनेशन फायनान्शियल फिटनेसची? कोणाला म्हणता येईल फायनान्शियल फिट? आता मी फायनान्शियल फिटनेस ही संकल्पना का आणली? कारण जेव्हा माझ्या आयुष्यामध्ये आलेले पैसे जेव्हा मी घालून बसलो ना, तेव्हा मला लक्षात आलं की नाही देयर इज सम प्रॉब्लेम इन मी. आता फिजिकल फिटनेस आपल्याला माहिती आहे, डोले शोले सगळं दिसतं, पण हे आतलं कोणालाच दिसत नाही. फायनान्शियल फिटनेस म्हणजे तुम्ही आजपर्यंत पैशाबद्दल जी काही तुमची मानसिकता घडलेली आहे, त्या मानसिकतेमुळे आपण एका विशिष्ट प्रकारचे निर्णय घेत असतो. त्या विशिष्ट प्रकारच्या निर्णयामुळे आपल्या जीवनामध्ये एक विशिष्ट प्रकारचा रिझल्ट येतो. जर मला रिझल्ट बदलायचा असेल, चांगला करायचा असेल, तर मी जिथून निर्णय घेतो तिथं मला काम करायला पाहिजे, तिथं फिट व्हायला पाहिजे, तिथं मानसिकदृष्ट्या मी एकदम सक्षम व्हायला पाहिजे. त्याला आपण म्हणतो फायनान्शियल फिटनेस. आणि या जगामध्ये प्रत्येक उद्योजक, जरी तुमचा 100 कोटी टर्नओव्हर असेल ना, तर 100 कोटीवरनं 500 कोटीची जी भीती आहे ना, ती भीती इथं आहे. जर तुमचा आता 50,000चा इन्कम आहे आणि तुम्हाला जर 2 लाखाचा इन्कम करायचं असेल, ती जंप इथं भीती आहे. कारण ही जी भीती सगळीकडे सेम आहे. ज्याला 500 कोटीचा 1000 कोटी करायचा आहे तिथं पण सेम आहे, आणि ज्याचा इन्कम आज 2 लाख रुपये आहे तिथं 20 लाख करायचं तिथं पण सेम आहे. इन्व्हेस्टमेंटची रिस्क घेणं तिथं पण सेम आहे. तिथं तो जो 500 कोटीवाला आहे त्याला 100 कोटीची इन्व्हेस्टमेंट करताना प्रॉब्लेम आहे, जिथे 1 लाख रुपयाला तर 10,000ची इन्व्हेस्टमेंट करताना प्रॉब्लेम आहे. सो देर इज नथिंग स्पेसिफिक डेफिनेशन. इट्स ऑल अबाउट युअर सायकोलॉजी, हाऊ यू थिंक अबाउट मनी, आणि त्याच्या आसपासच्या ज्या गोष्टी आहेत, होलिस्टिक बिहेवियरल पॅटर्न तो कसा आहे, आणि मग त्याच्यावरनं आपली सगळ्या गोष्टी डिफाईंड होतात, त्याच्यावरनं सगळ्या गोष्टी बाहेर पडतात.